नमस्कार मित्रांनो, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे। 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे। यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे। तर मग मित्रांनो, या योजनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे, या योजनेसाठी कोणत्या महिला या ठिकाणी पात्र आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो की महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये ही योजना जाहीर झाली आहे। मग महाराष्ट्र अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 महाराष्ट्र शासन यांनी ही योजना जाहीर केलेली आहे। तर योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मग यासाठी कोणत्या अटी आहेत, पात्रता आहेत ते आपण बघूयात। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मग आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होणार प्रति महिना त्यांना मिळणार 1500 रुपये। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या आर्थिक दुर्बल घटकातील महिला आहे त्यांना प्रति महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये या मिळणार आहेत। तर 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या ठिकाणी हे 1500 रुपये मिळणार आहे। मग त्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना हा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र शासनाने अंमलात आणली आहे। तर सर्व भगिनींसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे। सर्वांनी यातून अर्ज करण्यास काही हरकत नाही। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या प्रकारची त्याची पात्रता आणि वैशिष्ट्ये आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।